चौथीतल्या विद्यार्थी मित्रांसाठी युनिट 1 इंग्लिश यामधील पहिली जी आपल्याला पोएम दिलेली आहे ती म्हणायची आहे. तिची आपण आज ओळख करून घेतोय. त्याच्यामध्ये सुरुवातीलाच दिलेलं आहे कविता ऐका आणि म्हणा. म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला आपण काय म्हणणार, लिसन अँड रिपीट. लिसन म्हणजे LISTEN. लिसनचं स्पेलिंग काय दिलं आहे त्याच्यावर पानावर, LISTEN. लिसन म्हणजे ऐका. आपल्याला कविता ऐकायची आहे म्हणून सांगितलं आहे लिसन. अँड म्हणजे काय, आणि. रिपीट, REPEAT. लिसन अँड रिपीट म्हणजे काय, कविता ऐका आणि पुन्हा म्हणा. म्हणजे कविता आपल्याला ऐकायची आहे आणि पुन्हा पुन्हा ती म्हणायची आहे. त्याच्यानंतरचं दुसरं वाक्य काय दिलं आहे, रीड अलाउड अँड सिंग. रीड म्हणजे मोठ्यानं वाचा. रीड अलाउड म्हणजे रीड वाचा, अलाउड मोठ्यानं वाचा. रीड अलाउड. अलाउड म्हणजे ALOUD अलाउड मोठ्यानं. READ रीड अलाउड मोठ्यानं वाचा. अँड म्हणजे आणि. अँड सिंग आणि चालीवर कविता पुन्हा एकदा म्हणा. ओके, हे आपल्याला शिकायचं आहे. आता आपल्याला ती पोएम बोलायची आहे. पोएम आपल्याला बोलायची आहे. बोलूया. छान पोएम दिलेली आहे. ओके, सुरुवात. पहिलं वाक्य काय दिलंय बघा, विल ऑल जॉईन इन अ सर्कल. पहिली लाईन काय, विल ऑल जॉईन इन अ सर्कल. विल ऑल जॉईन इन अ सर्कल and sing a song or two. And sing a song or two. We'll all sit down together. We'll all sit down together. We'll all sit down together. We'll all be quiet together. We'll all be quiet together. Now singing is through. चला, एक वेळा तरी आता छान म्हणून झाली. आता पुन्हा एकदा म्हणूया. ओके, सगळ्यांनी आता आपल्याला म्हणायचं आहे, सर्कल करून, ग्रुप करून, एकट्यानं, कसंही. ओके, स्टार्ट. विल ऑल जॉईन इन अ सर्कल. विल ऑल जॉईन इन अ सर्कल अँड सिंग अ सॉन्ग ऑर टू. अँड सिंग अ सॉन्ग ऑर टू. विल ऑल सिट डाऊन टुगेदर. We'll all sit down together. We'll all be quiet together. We'll all be quiet together. Now singing is through. Now singing is through. छान. आता आपण 2 वेळा तर कविता म्हटलेली आहे. ओके, म्हणजे आता आपल्या लक्षात आलेलं आहे अशी कविता आहे. युनिट नंबर फर्स्ट पेज. ओके, आता उद्या आपण काय करूया, छानपैकी त्याच्यामध्ये जे जे शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांची ओळख करून घेऊया, त्यांचे अर्थ लक्षात घेऊया आणि पुन्हा एकदा सगळ्यांनी मिळून ती कविता म्हणायची आहे. फक्त आपल्याला कविता ती म्हणण्यासाठी असेल. छानपैकी ग्रुप सॉन्ग आहे. पण उद्या आपल्याला कवितेमध्ये जे काही अवघड शब्द, हार्ड वर्ड दिलेले आहेत ते उद्या आपण बघणार आहोत उद्याच्या पार्ट 2 मध्ये. तर आजचा पार्ट काय होता, तुम्हाला ती कविता माहीत करून देणे आणि तुम्ही ती म्हणणे. तर जशी चाल आहे त्या चालीवर ती कविता नक्कीच म्हणा. ओके.